हाय फ्रेंड्स, तर चला आज पुन्हा एकदा आपल्याला मस्त बटरस्कॉच फ्लेवर केकची ऑर्डर आली होती। आता या ठिकाणी सिंपल केक मी नेहमी तुम्हाला दाखवत गेली आणि आज आपण न्यूट्रल जेलने केक कसा कवर करायचा तर ते बघूया। या ठिकाणी मी प्लेन व्हॅनिला बेस हा मस्त शिजवून घेतला आणि मस्त त्याला पहिली लेअर ही व्यवस्थित सोफ केली। मी नेहमी सांगत असते व्हॅनिला केक हा थोडासा ड्राय असतो, त्यामुळे त्याला सोफ करताना जास्त करायचं। क्रीम नेहमी क्रश हे नेहमी व्हिप क्रीमवर टाकूनच ॲड करून व्यवस्थित त्याला क्रीम लावून घ्यायची पहिल्या लेअरला, म्हणजे जे आपण लेअर एकमेकांवर ठेवतो तर त्या सरकण्याचे जे चान्सेस असतात तर ते कमी असतात आणि केक ही व्यवस्थित सेट होतो। सेम त्याच पद्धतीने मी दुसरीही लेअर ठेवून घेतली, सोप केली, क्रीम भरपूर टाकली आणि क्रीम कमी टाकली कारण त्यांना स्पॉन्ज जास्त हवा होता आणि त्यावर भरपूर असं क्रश टाकून मस्त असा केक सेट करून घेतला। खरं जर म्हटलं तर केक हा खूप इझी आहे, पण जेवढी जास्त प्रॅक्टिस तुमच्याकडनं होते तर तेवढा केक हा इझी होतो करण्यासाठी आपल्याला। सेम त्याच पद्धतीने मी तिसरी लेअर ठेवून घेतली, छान अशी त्याला सॉफ्ट केली आणि भरपूर क्रीम टाकली आणि क्रश टाकून मस्त असा केक करून घेतला। साधा केक आधी क्रमकोट करून घेतला, मग नंतर मी अर्धा तास त्या फ्रीजरला केक सेट केला आणि नंतर तो करायला घेतला। कारण की कसं आहे की आपण सिंपल केक बनवतो ते वेगळे आणि जेव्हा आपल्याला हा न्यूट्रल जेलचा केक बनवायचा असतो तर त्यासाठी अर्धा तास फिनिशिंग करून केक ठेवणं गरजेचं खूप आहे। आणि या ठिकाणी केकची फिनिशिंग एकदम शार्प व्यवस्थित यावे म्हणून मी जी साईडचे काठ आलेले असतात तर थोडे पहिल्या लेअरचे ते थोडेसे कैचीच्या सहाय्याने कट केले की म्हणजे आपली फिनिशिंग ही एकदम शार्प येते, बनवण्यासाठी एकदम पटकन झटपट अशी होते फिनिशिंग। आणि केक झाल्यानंतर जवळजवळ अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो सेट करून बाहेर घेतला। जेव्हा न्यूट्रल जेल आपण केकवर अप्लाय करतो तर त्यावेळेस केकची जी क्रीम असते ती क्रीम आणि न्यूट्रल जेल हे मिक्स होत नाही। आपण जेव्हा पॅलेट नाईफने फिरवतो तर ते व्यवस्थित केकला टच होऊन जातं, त्यासाठी केक खूप गरजेचं आहे जवळजवळ अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणं। आणि कस्टमरचं असं म्हणणं होतं की त्यांना बेकरी स्टाईल केक लागत होता, तर एका जेंट्सचा बड्डे होता तर त्यांचे म्हणजे मित्रांमध्ये जसं सेलिब्रेशन राहतं तर त्यांना तसा केक हवा होता। मग आता नेहमीच माझा प्रश्न असतो की डिझाईन कशी बनवू तर थोडीशी क्रीम टर्नटेबलला लागलेली होती तर मी ती व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि त्याच्यावर मस्त असं टर्नटेबलवर फ्लावर बनवलं। तर या ठिकाणी मी नूर 11 नंबरचं नोझल यूज केलेलं आहे, जे आपल्याला रोज नोझल अवेलेबल असतं तर ते, आणि त्याने छान असं फ्लावर बनवून घेतलं। आता मी ह्या ठिकाणी न्यूट्रल जेल टाकत होती, त्यांना न्यूट्रल जेल पाहिजे होतं पण कसं ते ड्रिपिंग साईजने पाहिजे होतं। ते म्हणले पूर्ण केक हे तुम्ही न्यूट्रल जेलने कव्हर नका करू, फक्त वरची साईड आम्हाला कवर करून द्या। म्हणजे कसं असतं एखाद्या कस्टमरला खूप सगळी माहिती असते केकमधली आणि एखाद्यांना क्वचितच माहिती असते, त्यामुळं कधी कस्टमर स्वतःहून सांगतं असं करा म्हणून। मग मी मस्त न्यूट्रल जेलची छान ड्रिपिंग बनवून घेतली आणि तो जो फ्लावर बनवला होता तर त्या फ्लावरला मस्त असं ब्राऊन कलरचा स्प्रे यूज केला, स्प्रे मारून घेतला। बघा किती छान ड्रिपिंग झालेली आहे। थोडं न्यूट्रल जेल टाकायचं, व्यवस्थित ड्रिप खाली उतरतात आणि खालच्या साईडने छान अशी बॉर्डर बनवून घेतली। जितकी तुम्ही जास्त केकची प्रॅक्टिस करणार ना तेवढी जास्त तुम्हाला केक हाताखाली येतो, पण एकदम प्रॅक्टिस झाल्यानंतर शार्पपणा केकमध्ये येतो। मग तुम्हाला थोडेसे मोठ्या साईजचे केक करायलाही अडचण त्यामध्ये येत नाही। आणि या ठिकाणी थोडंसं माझ्याकडे ऑरेंज कलरचं न्यूट्रल जेलमध्ये मी प्लेन न्यूट्रल जेलमध्ये ऑरेंज कलरचा कलर टाकला आणि तो थोडासा मिक्स करून घेतला आणि त्याने पण छोटे असे ड्रॉप द्यायला गेली। तर कसं थोडंसं माझ्याकडनं पाणी कमी झालं होतं न्यूट्रल जेलमध्ये, तर त्यामुळे ते ड्रॉप लवकर पडत नव्हते खाली, पण ते मी कसे पडवले। म्हणजे बरेच वेळेस असं होतं ना घाई गडबडीमध्ये, एखाद्या वेळेस जर समज भरपूर ऑर्डर असतात तर पटकन आपल्याला हा केक करून दुसरा करून ठेवायचा असतो, पण थोडंसं गडबडमध्ये होतं। माझ्यासोबतही बऱ्याच वेळेस अशा गोष्टी होतात। तर चला मस्त असा केक तयार झाला आणि छान असा फ्लावर ठेवला, एक स्टिक ठेवली, बर्थडे टॅग लावला। केक दिसायला खूप सुंदर झाला होता आणि कस्टमरला आवडला पण, त्यांचा फीडबॅक पण खूप छान आला होता। आणि बघा ब्राऊन कलरचा फ्लावर किती सुंदर दिसत आहे, मागच्या साईडने छोटे पॅटल्स मी बनवले त्याला आणि खालच्या साईडने छान त्याच नोझलने मस्त अशी बॉर्डर बनवून घेतली। केक खूप सुंदर झाला। खरंच तुम्हाला केक आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया नवीन पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।